नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. सध्या मावळ तालुक्यात अनेक घटना घडत आहेत, परंतु त्या जरी घटना एखाद्या विकृत किंवा एखाद्या परप्रांतीय तरुणाने जरी केल्या असेल तरी यामध्ये मावळ तालुकासुद्धा बदनाम होताना दिसतोय. आपण आत्ता तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणारे संजीवी बालिकाश्रम या ठिकाणी आलेलो. या ठिकाणी आपल्यासोबत व्यवस्थापिका आहेत. ते या ठिकाणी साधारण 30 ते 40 मुलींचा सांभाळ करतायत. आपण त्याच्यावर थोडक्यात माहिती जाणून घेऊ की हे जे अत्याचाराचे प्रमाण वाढतंय, नक्की याला कारण काय असावे. याच्यामध्ये विकृती आहे की आपण एकमेकावर ठेवलेला विश्वास असो किंवा घरच्यांचं कुठेतरी एक दुर्लक्ष असो, नक्की याची भरपूर कारण आहे. परंतु थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊया की नक्की हे प्रकार जे बंद करता येतील म्हणण्यापेक्षा कमी कसे करता येईल. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी आसावरी बुतकर, तळेगाव दाभाडे या ठिकाणी संजीवनी वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये मी एक व्यवस्थापिका आहे. गेली 8-10 वर्ष मी या ठिकाणी व्यवस्थापिका म्हणून काम करत आहे. या ठिकाणी 30 ते 40 मुली ज्या जवळजवळ 10 ते 15 वयोगटाच्या मुली आहेत आणि त्या उत्तम रीतीने इथं शिक्षणही घेतात आहे आणि त्याचबरोबर संस्कार, वळण, शिस्त या तीनही गोष्टी त्या इथं केल्या जातात. त्याला आता आम्ही जे तुम्ही म्हणताय की आता मावळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, असं मावळामध्ये भरपूर व्हायला लागलेले आहेत, पण त्याच्यावरती नियंत्रण हा प्रकार होत नाही कुठलाच. तेवढी ती घटना झाली की तेवढे 8-10 दिवसापुरतं त्यांचं दुःख आणि त्यांच्यावरती आम्ही हे करू ते करू अशी आश्वासनं देणं, त्यापेक्षा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे. अनेक वेळा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर कॅन्डल मोर्चे किंवा निषेध किंवा इतर काही प्रकार म्हणजे केले जातात स्थानिक लोकांकडून. ते 8-10 दिवस चालतात, परंतु ज्यांच्या घरात घटना घडली त्यांची अवस्था आपण म्हणजे कल्पना करू शकत. काय करावं लागेल यासाठी? काय सांगाल आता त्यासाठी काय करावं लागेल माहिती का? म्हणजे मी माझ्या दृष्टिकोनातून सांगते की मुलींचा सांभाळ करणं तितकं आता आजकाल अवघड झालेलं आहे. आता इकडं मुलींचं स्वागतही करतात, मुलगी झाली म्हणून स्वागत करतात, पण मुलींना संरक्षण हे नाही. एवढ्याच्या छोट्याशा बालिकेवरती आज अत्याचार होतोय. मग अशा वेळेस आई वडील जरी गप्प बसले तरी बाकीचं सुद्धा समाजाने उठलं पाहिजे त्या ठिकाणी की हा प्रकार काय झालाय, हा मनुष्य जर त्या घरी गेलेला आहे, कशा करता गेलाय, यासाठी समाजाने जागृत राहायला पाहिजे की हा गेलाय, ह्याची आई वडील नाही आहेत, त्या मुलीचे आई वडील नाही आहेत, मग हा माणूस कशा करता गेलाय. हे मान्य करते की विश्वास आहे, शेजारी राहतो करतो, पण आजकाल विश्वास ठेवणं अयोग्य आहे वाटतं, मला तर वाटतं. कारण कुणावरती विश्वास ठेवता उपयोगाचं नाही आहे. कोण कशात मधून त्यांचं परिवर्तन होईल आणि स्वतःच्या भूक भागवण्यासाठी कोणतीही इच्छा करू शकतो. मग ते लहान मूल असो, स्त्री असो किंवा अजून मुली चांगल्या असो, पण आजकाल ह्याच्यामध्ये हा प्रकार जास्त वाढलेला आहे. यासाठी आपल्याला एक कठोर असं एक कॅन्डल मोर्चा हे घेण्यात काही अर्थ नाही. 8-10 दिवस करतात ते काम की आम्ही इकडं भेटलो तिकडं भेटलो, ह्याला अर्ज केला त्याला, तिथं झालं त्याचा अर्ध, पण ज्याचं दुःख झाले तो कायमस्वरूपी दुःखीच राहतो. आणि त्या बाईलाही असं वाटतं की बाबा आता माझं काय होणार आहे, माझी एवढी मुलगी, माझी आता 5-6 वर्षाची मुलगी आज ह्याच्यातून जगातून नाहीशी झाली. कारण हे केवळ म्हणजे ही विकृती म्हणावी का काय म्हणावं, काही याच्यामध्ये समजा आरोप जर समजा झालेला आहे एखादा परप्रांतीय असो, परंतु याच्यामध्ये सगळे परप्रांतीय सुद्धा बदनाम होते असं वाटतंय का तुम्हाला? काही परप्रांतीय चांगले सुद्धा आहे. अनेक तळेगावमध्ये व्यापारी वर्ग आहेत, कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहत आहे, त्यांची जी भाषा आहे ते विसरून ते मराठी सुद्धा चांगले बोलतात आहे. परंतु याच्यामुळे परप्रांतीय एखादा आरोप जर सिद्ध झाला तर एखादे परप्रांतीय बघण्याची दृष्टिकोन बदलतोय असं जाणवतंय का तुम्हाला? ते वातावरणामुळे तसं बनावं लागतंय त्यांना की तळेगावचं वातावरण कसं आहे, बाबा हे असं केलं तरी चालतं तळेगावामध्ये, मग त्यांची सुद्धा वृत्ती बदलते ना. अशा ह्याच्यात त्यांची मनोगती सगळ्या बदलतात या गोष्टी. मग त्यासाठी आपल्याला एकच पर्याय केला पाहिजे, अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे की ती शिक्षा बघून इतर लोक त्या शिक्षकाला दहशत निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारची शिक्षा दिली पाहिजे. न्याय देवता ठीक आहे, सक्षम आहे त्याला योग्य ती सजा द्यायला, परंतु पुढे सुद्धा समजा तो आरोप सिद्ध होतोय नाही होतो ती पुढची गोष्ट आहे. परंतु समजा त्याचं वय पाहता म्हणजे आरोपीचं वय कधी कधी लहान सुद्धा असते, कधी लहान मुलं सुद्धा असतात, कमी सुद्धा असतात. आज जे काय 35-40 वयोगटाचं जरी असेल त्याचं सुद्धा कुटुंब आहे. मग त्यांनी समजा उद्या न्यायालयामध्ये अर्ज केला की बाबा माफीचा अर्ज म्हणण्यापेक्षा की मला माफ करावं, याच्यातून काही घटना म्हणजे घेण्यासारखं काय सांगाल आपण याच्याबाबत? सांगू काय, ही जी मुलीवरती आता झालेली सत्य जिवंत घटना आहे ह्याच्यात तर त्याला माफच करू नये, कारण त्याचं वय आहे 35.
म्हणजे मी पेपरवरनं वाचते, त्याचं वय आहे 35, ती मुलगी आहे 5 वर्षाची. आणि त्या मुली अज्ञान आहे, ती मुलगी, तिला इथं काहीच कळत नाही, पण तो केवळ त्याची भूक भागवण्यासाठी, त्याला घरातलं सुख समाधान मिळत नसल्या कारणाने तो अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारे तो राहतो आहे. आणि त्याच्या डोक्यात तीच विचार असेल, कुठली मुलगी, तीच अशी नाही, अजून त्याच्यासमोर दुसरी जर मुलगी आली असती तरी त्यांनी तेच केलं असतं. मग त्याला कठोर शिक्षा करणं हे फार महत्वाचं आहे. एकदा कठोर शिक्षा झाली तर बाकीच्यांच्यावरती दहशत निर्माण होईल. दहशत निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि ते दहशत तळेगावात नाहीये. फक्त 8 ते 10 दिवस फक्त त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्या कुटुंबांना मदत केली जाते, कुटुंबांना सर्वजण भेटायला येतात त्यांना, पण ते झालं 8-10 दिवस की ते कुटुंब आपलं दुःखात राहतं आणि बाकीचे सगळं आपलं काम संपलं असं दाखवत आहे. पण एकदा का होईना या अशा ना अशी कठोर शिक्षा, एक फाशीची तरी द्या, नाहीतर मी सांगितलेलं आहे कोणती शिक्षा द्यायची, ती शिक्षा देणं गरजेचं आहे की जेणेकरून दहशत निर्माण झाली पाहिजे. बरं, आता नागरिकांनी कसा विश्वास ठेवा? आता आपला शेजारी धर्म असतो, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून जातो. हे कसं आहे मी सांगू का, आई वडिलांनी सुद्धा थोडासा आसपासचा विचार करायला पाहिजे की आजकालची परिस्थिती तशी राहिलेली नाहीये, समाज तसा नाहीच आहे, समाज फार बदललेला आहे. आता माझ्याकडे या मुली आहेत, पण समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन का होत नाही? मी तशी सक्षम आहे, मी एकही कुणाला इथं येऊन देत नाही यायचं काय कारण आहे इथं? आता मी सत्य घटना सांगते. मध्यंतरी एक मुलगा आला होता या गेटच्या आत. काय कारण आहे तुला गेटच्या यायचं आत? काय यायचं तू गेटच्या आत? इथं अजिबात घ्यायचं नाही, तू वाचतोस ना मुलींचं वसतिगृह. मग मुलींनी सुद्धा मुलींच्या प्रमाणेच राहिलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा एक सहकार्य, आपली बहीण आहे या उद्देशाने राहायला पाहिजे. वास्तविक आता या माणसाने स्वतःची मुलगी असं जाणून तिच्यावरती व्यवस्थित चॉकलेट, हे आजकाल चॉकलेट हे सगळेजण आमिष दाखवतात, तुला चॉकलेट देतो, तुला हे करतो, तुला ते करतो. पण आई वडिलांनी पहिल्यापासून असं सांगितलं पाहिजे की कुणी काही दिलं तरी खायचं नाही, हे आई वडिलांनी पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. आता त्याच्या आईने सांगितलं का नाही ते आपण म्हणू शकत नाही. मी एकदा जाणार आहे तिथं, त्या ठिकाणी जाणार आहे मी. आता अनेक महिला वर्ग असतात, म्हणजे कामाचा व्याप असतो किंवा घरी कुटुंब सांभाळायचंय, पती सुद्धा कामाला जातो, ती सुद्धा कामाला जाते, लहान मुलं असतात. मग अशा व्यक्तींनी नक्की कोणाकडे पाहायचं किंवा काय सांगाल त्यांच्या बाबत? लहान मुलं तर आहेत, परंतु कुटुंब सुद्धा त्यांना सांभाळायचंय. हो, मग काय करायला पाहिजे? कुटुंबाच्या घरच्या लोकांनी, मी सांगते, कुटुंबाच्या घरच्या लोकांनी सुद्धा समाजात काय चाललंय ते, आता ती मुलगी अज्ञान आहे, पण समाजात काय चाललंय हे आपल्या अगोदर आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की सध्या असं वातावरण चाललंय. आई वडील बाहेर गेले की कधी एकदा डाव टाकीन त्या घरावरती, तर तुम्ही त्याला हे केलं पाहिजे की तुम्ही त्यांच्याकडं अजिबात लक्ष दिलं नाही पाहिजे. मी आत्ताशा मी आमच्या मुलींना सांगते की मी जरी बाहेर कुठे गेले तर मी आतनं कुलूप लावून बाहेरनं कुलूप लावूनच जाते. सुरक्षता ही पाळली पाहिजे की मुलींना आत ठेवलं ना की मग कुलूप लावून गेलं की आपण बिनधास्त राहतो, आपली कामं आपण करू शकतो. आणि मी तोच प्रकार करते. आणि रात्रीच्या खेपेला तर वास्तविक पाहता इथं कोणी नाहीये, पण मी जातीने लक्ष घालते की 2-2:30 वाजता मी एकदा उठते, सगळीकडे फिरून येते, मुली कशा आहेत, काय आहेत, व्यवस्थित आहे का, खिडक्या उघड्या ठेवल्यात का, किंवा खिडक्याचे असे तारा बिरा काढल्यात का, हे बघण्यासाठी मी 2 ते 3 पर्यंत सगळीकडे राऊंड मारत असते. आता यामध्ये शिरगाव पोलीस स्टेशन असो किंवा जे स्थानिक नागरिक असतील, ग्रामपंचायत असतील, त्यांनी सुद्धा चांगली सहकार्याची भूमिका केलेली. मग पोलिसांचं तर पोलिसांनी कर्तव्य केलं, नागरिकांचं, आजूबाजूच्या समाजातील नागरिकांचं काय कर्तव्य? सगळ्यांनी मिळूनच या गोष्टी केल्या पाहिजे. एकच निर्णय घेतला पाहिजे की आता मुली आपल्या सुरक्षित नाहीये, आपण आपलं कामाचं स्वरूप जे आहे ते आपण जिथं काम करतो त्यांना थोडंसं सांगून, बाबा माझी लहान मुलगी आहे, माझा लहान मुलगा आहे, अशा पद्धतीने तर आम्ही थोडंसं उशिरा येऊ कामाला. आणि त्या मुलींची व्यवस्था करण्यासाठी आपल्या घरच्या नातलगांना एक तिथं आणून ठेवलं पाहिजे. आपल्या घरचं कोण असेल, मावशी बिवशी काकू बिकू, त्यांना आणूनच ठेवलं पाहिजे. आपले घरचे संबंध जोडले पाहिजेत. मुळात जे पूर्वीचं काही का असेल, पण आता सध्या तुम्हाला गरज आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही बाहेर पडता आणि गरजच आहे ती त्या गोष्टीची, कारण तशी परिस्थिती आहे. पण तुम्ही ही सुद्धा व्यवस्था केली पाहिजे. कुणाला तरी बोलवायला पाहिजे, इथे राहा. कमीत कमी आम्ही एक दुसरं कोणी नसलं तरी आपल्या विश्वासातली एक बाई त्या ठिकाणी आणून ठेवली, तिला थोडेफार दिले पैसे बिसे, ती खुश ही खुश, व्यवस्थित राहा. पण तेही आजकाल धोक्याचं आहे बाई माणसांना ठेवणं सुद्धा. मी तेही सांगते की बाई माणूस सुद्धा का पैशाचा ह्याच्यासाठी करते,
पण मुलींच्याकडे लक्ष देणं करणं हेही कर्तव्य. अशा रीतीने शेवटी आपले रक्ताचे जे संबंध आहेत ते तिथं कुठला तरी एक रक्ताचा माणूस आणला पाहिजे. आजोबा जरी असले तरी चालतील, आजी आजोबा मामा काकू अशांना आणून ठेवलं पाहिजे. सध्या परिस्थिती अशीच झालेली आहे. एकटं मुलींना मावळात तर जास्त झालेले, एकटं मुलींना आमच्याकडं मावळातल्याच मुली का येण्याचं कारण काय? आता त्यांनी दक्षता घेतली की नाही त्यांच्या आईवडिलांनी, ही मुलगी कुठे एकटं ठेवायची, त्यापेक्षा इथं वस्ती. आमच्याकडे हे वसतिगृह त्याच्यासाठीच निघालेले की जे आई वडील नाही आहेत किंवा ज्यांचं एकदम परिस्थिती पूर आहे आणि घरात नसतात, अशा वेळेस मुलींना एकटं ठेवण्यापेक्षा हे वसतिगृह जे आम्ही स्थापन केले, उद्देश हा आहे की मुलींनी तर शिक्षण पाहिजेच आहे. अनाडी राहता उपयोगाचं नाही. मुलींना शिक्षण पाहिजे. शिक्षणाकरता त्या बाहेर जाऊ शकत नाही का मावळातली परिस्थिती तशी नाही, दुर्गम भाग आहे मावळ म्हणजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की इथं कोणीतरी, आता तुमच्याकडे नाही आहे पण एखाद्या वेळेस इथं आम्ही 5वी पासून मुली घेतोय ज्यांना आई वडील नाही आहे किंवा ज्यांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे, घरची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. आणि त्याबरोबरच आपल्याला ह्या मुली एकट्या ठेवता उपयोगाचं नाही. आपण रानात जातो, रानावनात कामाला जातो, वडीलही काम तेवढ्यासाठीच करतात, पोटाचे खळगे भरण्यासाठीच करतायत. मग अशा वेळेस आपण आपल्या मुलींची व्यवस्था आपण केलं पाहिजे. शेवटी आपण त्यांना जन्म दिलेला आहे. ओके, धन्यवाद. आता आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत संजीवनी बालिकाश्रम या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापिक असणारे मॅडम यांच्याकडे थोडक्यात माहिती घेतली की मावळातील मुली जरी असुरक्षित जरी आहेत परंतु समाजाने त्यासाठी योग्य असं व्यवस्थापन मानण्यापेक्षा एक नजर ठेवली की आपली मुलगी आहे. आपण पाहतो की फक्त माझ्या घरातलीच मुलगी सुरक्षित राहील, परंतु प्रत्येकाने असा समज केला की आपल्या आजूबाजूचं परिसर जरी आपण आपल्या परिसरात निगराणी ठेवली की बाबा दुसरं कोण व्यक्ती येतोय किंवा मुलीवर नजर ठेवली तरी असे अनुचित प्रकार घडण्यासाठी किमान त्यांना तसे चान्सेस मिळणार नाही. तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत मी पुन्हा एकदा असंच आवाहन करतो की ज्या महिला वर्गाला किंवा जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा आपल्या ज्या काही भावना आहेत जेणेकरून ह्या घटना कमी म्हणण्यापेक्षा त्या आपल्याला संपूर्ण नष्टच करायच्यात, त्या उद्देशाने मी तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत अनेकांना आवाहन करतो की आपल्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या आपण नक्कीच प्रकट कराव्या जेणेकरून अशा संभाव्य घटनेला आपल्याला कुठेतरी आळा घालता येईल. आपण कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही परंतु एखादी संभाव्य घटना जी घडणार आहे ती तर आपण थांबवू शकतो. सर्वांना नमस्कार आणि सर्वांना धन्यवाद. त्यासाठी त्यासाठीच हा जो विश्व हिंदू परिषद पुरस्कृत संजीवनी मुलींचं बालिकाश्रम त्यासाठीच काढलेला आहे की जेणेकरून मुली अशिक्षित राहू नये, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि त्यासाठी आमच्याकडे आयाम आहेत, दुर्गा वाहिनी म्हणून आयाम आहे की त्या ठिकाणी हे शिक्षण दिलं जातं की कसं अन्याय सहन करायचा नाही, कसं त्याला संघर्ष करायचा, हे आमच्याकडे दुर्गा वाहिनीमध्ये शिक्षण जातं. आमच्याकडं प्रशिक्षण असतं दुर्गा वाहिनीचं मे महिन्यामध्ये आणि त्यासाठीच आम्ही हा प्रकल्प काढलेला आहे दुर्गम वस्तीमध्ये या मावळातल्या मुलींच्या शिक्षणासाठीच. ओके मॅडम, धन्यवाद.